त्यांना बोलो. त्याला तुम्ही थोडं मागे म्हणा, डायरेक्ट सगळे थोडं मागे. ज्येष्ठ नेते मोबाईल खाली घ्या ना सगळे. पक्षाचे दुसरे नेते मोबाईल खाली घ्या ना. विनायक राऊत साहेब आणि सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. विश्वास चौधरी सर, असीम सरोदेजी, हे सगळी मंडळी आहेत. सरांना सांगितलं पाहिजे, अजितदादा आता येऊन गेले आणि बोलून गेले. आणि ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन करण्यासाठी नुकतीच बच्चू कडू आणि महादेव जानकरजी या दोनही पक्षांनी इथे पाठिंब्याची पत्र दिली. काय करतोय मोबाईल बाजूला वा ना यार, आधीच लावून घ्यायचे ना. हा मोबाईल कोणाचे, प्लीज खाली घ्या ना. मोबाईल खाली घ्या, ह्याला हाईट खूप आहे या मोबाईलला. सेंटर ओमकार काय करतोय मला तुम्हाला सांगायचे, हे आंदोलन इथे का सुरू केलं तर कोण आहे ऑरेंज शर्ट वाला? ठाकरे बसलेले. अरे तू बाजूला सरक ना यार. त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांचा संशोधक म्हणून गेला नाही. बाजूला सरक ना दादा. ते आज या ठिकाणी बसलेला तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यांनी सत्यमेव जयते या शीर्षकाखाली एक. अरे यार एकदा सेट कर ना तू मोबाईल. बाजूला ठेव ना. संविधानाचे सत्यमेव जयते घटना 1947 साली 48 साली बाद झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा फटारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला. आज या ठिकाणी ठाकरे आले. अरे ओमकार हात नका घालू ना मध्ये. आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचे त्यांचे आजोबा हे सर्वात या ज्योतिराव फुलांच्या चळवळीशी इतके जुळले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुल्यांचं काय वाटलं सरात आमच्या इथे त्यांचे आजोबा आहेत. या आजोबांनी परिषद घेतली होती, सर्वांनी मिळून घेतली होती. सहकार्य करा. ती मराठेकरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली काय नाही. मुंबईचा धरून बसले त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकीटं होती. इतिहासात वाचून 2 तिकीटं होती. एक तिकीट भास्करराव जाधवांना गेलं हे बरोबर आहे, पण दुसरं तिकीट त्या दारुके ह्या माणसाला कशाला देत आहे, कशाला त्याच्या खूप नाही चालणार. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा सगळे, अण्णासाहेब लठ्ठे सगळे, बाबासाहेब सगळे जमले. ओमकारला सांग रे. त्याला पाडला हे तुम्हाला मला सांगायचं. ओमकारला सांग, त्यांना सांग. आज हे मागणी करतात त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही काही सत्ता हे आज बोलत नाही. या मुंबई बद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्या ठाकरेंनी केलेली गोष्टी आहेत. आज हे बोलतायत, पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्वाबद्दलचा स्वतःचं म्हणणं ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने मांडलं. ही गोष्ट इतिहासाची लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आले. मला माहित नाही त्यांची पहिली भेट का दुसरी का तिसरी मला माहिती. फार मागे ते आले होते ते म्हणतात. बरं झालं ओमकार सर की आज देशापुढे ज्यावेळेला सत्यमेव जयते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो. सत्य कोणतं? नुकत्याच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात सांगतो 52 सालापासून मी साक्षीदार आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढं सरकारचा मस्त वालपणा मी अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा असा मला अनुभव आला. ते सरकार
काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना, परंतु असं नाही झालं. आज काय चाललंय? आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा, तर हे चाललंय. त्याबरोबर माझं म्हणणं आहे ते त्यावर आपण नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं, माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समजतो ठीक आहे सत्यशोध, पण मी सत्यशोधक आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सगळं नामावळी घेतली वेळ घालवत नाही. सत्यशोधक म्हणतात आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार, मी म्हणतो जिंदाबाद. मी एकदा जिंदाबाद म्हणतो, तुम्ही कसा आवाज येता बघूया. जिंदाबाद, जिंदाबाद. कशाचा जिंदाबाद? घटनेचा जय जयकार करायचा तर मोदींचा जय जयकार करायचा. भारतीय संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद बनायचं. आणि आज चाललंय ते काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही लक्षात घ्या, मी जेव्हा जाहीर केलं तेव्हा दोन कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार केला. इतकंच नव्हे तर विनोद तावडेसारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देखासमोर तसं तो आता तो प्रांत संजय राऊतांचा असताना मी तिकडे जातो. तर ही म्हणतात माझं बरोबर झालं माझं आहे आणि थोडं मागे सरकार रे, मागे सरकार, थोडं मागे असं वाहणार आहोत तुम्ही. तर तो प्रांत चालला. कारण काय, किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा. मी डॉक्टरी धर्मातला मनुष्य आहे, गडबड करून नाही झालं. पण मी ह्या निर्णयावर का आलो? माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खोबरा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊबीज साजरी केली. स्वतःच्या खिशातले पैसे कोणी दिले नाही, भाऊबीज करता आणि सरकारच्या व्यक्तीतून भाऊबीज करता आणि परत विचारता मिळाले का? माझं आठवण ठेवा. त्याचा असं आठवण कशाची आठवण ठेवा? निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही, आम्ही सुधारणा सुरू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं? काही दिलं नाही. बाकी यांनी दिलं. आता त्याचे काय व्हायचे ते होते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे? मला हा मला तो वाटेला लावलं, काही नाही केलं. देव इथे घेतलं आणि देवीला वावरले. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे? सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळं, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने मरणाचा पण हक्क पाहिजे. आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या, आम्ही कष्ट केले. पेन्शन देत नाही अशा देशी बिदाई देतात. हा आणखी वेगळा मुद्द्याची जाऊ त्याच्याकडे. प्रश्न असा आहे पैशाचा अफाट इतक्या गाड्या बघत आहे. कुठून आला पैसा? कुठून आला पैसा? मी एक शंका व्यक्त केली आहे. ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने आदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली. आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे. गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना आदानींनी काय काय केलं? राऊतांनी सकाळ केलं होतं. माझं काही म्हणणं नाही. आदानींना एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे पाहिजे. आणि हे म्हणाले काही वाटेल तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं? मग त्यांनी काय केलं की तेव्हा शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे
निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला, ही गोष्ट अत्यंत निंद आहे. ही गोष्ट निंद आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलतायत, त्यांना ठेवा आणि बाजूला हवा म्हणा, ते वरचं सगळं डोकं अदानीचं कोणी नावही घेत नाही. मी 10 वेळा घेतो ठेवून बाजूला आणा तुम्ही. तेव्हा माझं म्हणणं आहे ही माझ्यासारख्या वयस्कर माणसाच्या मनाला लागते. तर आम्ही आंदोलनातून काय संयुक्त वाटतं आंदोलनाचं आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय? तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला, राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकासाचा पण त्यांचं म्हणणे एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणसुद्धा आपण केला पाहिजे, हे माझं मनमान आहे. मित्र, हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला. हा पैशाचा खुळखुळा वाजला. तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती. सरकारची व्यवस्था होती, पण आता आमच्याकडे असं आहे की आपण म्हातारपण मान्य करतो. मी मान्य करत नाही की आपण म्हातारपण. त्यांनी व्यवस्था केली, म्हणलं नको, आम्ही तिथे येतो. गेलो, अंधारात असतील असं आत्ता जाऊन त्या अंधारात मध्ये माझी पत्नी परवानगी गेली, ती आली. मग ती म्हणाली, अहो आधी एकच वोट करा, हे असं नका करू, सगळ्या वोटांच्या तुमच्या वोट जाते मोठा. असं झालं. मी म्हटलं अरे बाबा हे तर माझ्या झालं, बाकीच्यांचं काय होईल? शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते लागलं. थोडा आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट लावलं, आवाज तिकडं वाजला, पण नेमकं काय झालं? पोलिसच्या बॅलेटमध्ये मी मतपत्रिका का असेल, मी फुली मारलेली असेल, आणि नंतर जेव्हा चौकशी करायची तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं. उघडावर उघड आहे. हे असं असताना हा काय प्रकार आहे? किंवा मुद्दा असा आहे की आम्ही तो एक मुद्दा घेतलेला आहे. तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे. अजय काय चाललं? प्रकार काय चालला? आणि तुम्ही निवडणुका धर्मनिरपेक्ष देणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं? वर्षानुवर्ष मी अंगमेधी कष्टकऱ्यांच्या मागणी करतोय की अरे माझ्या गरीब हमालाला पेन्शन द्या, मोडकलीला पेन्शन द्या. मुंबईमध्ये पोटभर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली, ती मजूरच राहिली. या मजुरांना म्हातारपणी कसं जगायचा विचार करा, द्या ना पेन्शन. आमची नोंदणी करा, दिल्लीपर्यंत करा, पायी गेलो. चूक एवढं मी सांगत नाही. सगळ्यांना भेटवणार. ते आता जे राहू आहेत सगळ्यांनी त्यांच्या वाटतं आईला सगळ्यांनी भेट. आणि सोनिया गांधींनी तर मला सांगितलं, सरळ सांगितलं मला, मैं आपके साथ हूँ, अगर मेरा सरकार कुछ करते, मनमोहनांचं सरकार कुछ नहीं करेगा तो मैं आपके साथ हूँ. मी 1.5 वर्षांचा त्यांना भेटायला गेलो. म्हणजे तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता? बाई पण सेन्सिटिव्ह. त्यांनी भराभरा कामगार मंत्र्याला बोलावून घेतलं. तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते, खरगे नाही, ऑस्कर फर्नांडिस होते. मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री त्यांना फोन केला, सांगितलं आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी 12 हाईट वाढवली, जाऊ द्या. काय व्हायचं ते सगळे इतिहासात माझं म्हणणं आहे या करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावे आणि नदीची हालत. तर ही गोष्ट लागल्यामुळे त्या 2 गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या पण त्या गोष्टी आहेत, अनुषंगाने येण्यासारख्या गोष्टी आहेत. आता प्रश्नाला मला सांगा, ज्यावेळेला बाकीचे लोक धावतात तरुण मुलांचे बेकार असले निवडणुकीमध्ये काम मिळालं, त्यांना हे करायचं, दाखली करायचं, सगळीच अशी करतात ते जाऊ द्या. पण माझं थोडं स्लाइटली बाजूला आहे ना, लोकांची तरुण मुलांची सर्वांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे, तरुणांची फसवणूक. तात्पुरते म्हणजे खोकळा वाजेल, पुढं काय
एक पक्ष एक नेता, त्यांच्यात घ्यायला पाहिजे. एक पक्ष तुम्हाला हे मान्य आहे? बरं बोला ना. नसेल तर मग ते सारखे म्हणतात आम्हाला ते करायचंय, म्हणून ते काय म्हणतात लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नव्हे तर माझ्याकडनं तुमचा आवाज बंद करेन. आणि आज काय चाललंय लोकसभेत, सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात काय करतात. अडाणीचं नाव घ्यायचं. अडाणीच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला, स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पद सावरण्यासाठी त्यांची जी धडपड चालली आहे, इलेक्शन धडपड. अरे कोण बोलतो कडे लोकसेवेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या काय आहे, अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय, त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्यावरची जकात वाढवली जाईल. सांग ना त्यांना. इकडचे सगळे भांडवलदार हादरले, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. हे कोण बोलतो तिकडे? थोडस मागे सरकारने तिकडे सगळं फ्रेम मध्ये येते, एकही फ्रेम. अरे बाजूला या ना सगळे, राईट साइड स्टेजच्या डाव्या बाजूचे बाजूला या ना सगळे, त्यांना मागे बाजूला या सगळे. जाऊ द्या. आता पंतप्रधानांनी तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानी बद्दल आहे आणि लोकशाहीचा मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. राहणार नाही. तुम्ही माझा आवाज तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर त्याचा अदानी का बाबा हा काय प्रकार आहे? अदानीचा तुमचा काय संबंध कळला पाहिजे. अदानीने मुंबई काबीज करायची आहे, अदानीने सगळी दुनिया काबीज करायची आहे. त्यांच्या शेअरचे भाव ढासळले सगळे. आज सकाळपासून समोरांचं भेटायला येत आहे, पण ती माणसं अदानी या प्रकरणात एक शब्द या प्रश्नामध्ये कॉलेजमध्ये 8 प्रश्न सोडायचे, त्यातले 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शन. त्यांनी हा प्रश्न ऑप्शन मध्ये टाकला. मॅडम निवडणुकीबद्दल भरपूर उत्तर दिलं, पण मी त्याला सांगितलं ठीक आहे सर्वोच्च न्यायालय 100 वेळा ते ट्रायपॉड लावते, 100 वेळामध्ये जातात. किती वेळा ट्रायपॉड लावतो. पण हाच प्रश्न मी महाराष्ट्राचा जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करू यातला फॉल्ट या ठिकाणी अनेक पिंडे आलेली आहेत, अनेक पिंडे आले. विश्वंभर चौधरी म्हणजे वकील साहेब आहेत. मी त्यांना आपलं हे काम आहे की सिद्ध करून विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. नुसतं आरोप नका करू. राज्याला असं म्हणतात त्यांना भाव मिळतो. आपण ते काम करू. थोडं मागे सरकार जी भारतीय संविधान आहे, हॅलो या संविधानाची ट्रायपॉड घे ना खाली तुझा. काय सांगितलं फ्रेम मध्ये येऊन थांबतायत. सांगितलं नाही सांगितली. अरे किती वेळा चेंज करते तू, एकदा इकडे लावला, एकदा इकडे. ते म्हणतात आम्हाला किती होतं, इकडे होतं परत. फोटोग्राफर मागे सरका सगळे. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सगळे. खाली बसा सगळे, सगळे बाजूला या. मला थोडक्यात बोलावं लागणार आहे. अरे खाली घे ना थोडा ट्रायपॉड यार, थोडा खाली घे ना. मी त्यांची क्षमा मागतो. त्यांना सांगा ना, नाही इथे या तुम्ही, मी तिथे जातो. तिथे लावला परत तिकडे लावला. तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले असे म्हणजे पैशात वाजायला कुळकुळा, हे अदानी प्रकरण. अरे टेबल आपण उभं ठेवला, निवडणुकीमध्ये टेबल उभं ठेवला. काय कर बाबा, काय तुम्हाला काय कळतं, तुम्ही आलात. आणि बाकीचे सुद्धा आहे, कटेंगे तो कटेंगे वगैरे जे काही सगळे आहे.
असे अनेक प्रश्न उरलेले आहेत. मी उद्योगी तुमचा वर्ग जास्त करते नाही. आयुष्य आता सर्व कंटेनमेंट चाललंय, परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या मध्ये मी भाग घेतला. तू काय करतोय रेषातलं, तू का मध्ये मध्ये येतोय? हा अनुभव आयुष्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने लोक महत्वाचं वातावरण केली तो खुर्चीवर कोण बसलाय? 150. माझं म्हणणं आहे चांगलं झालं. खेळवेळी व्हावं, ठीक आहे, पण खेळवेळी व्हावं. शिवाजी शिवाजी काय स्वार्थ भारत मातेला जागा लागू द्यायचं काय? खाली बस. तुझं डोकं बाजूला काढ बा. तू थांब सर, मागे जाऊन थांब बरं थोडं. भारत माता की भारत माता. शेवटी एवढंच मला सांगतो, या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दल चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची ओ छत्रपती आमची अष्ट वेगळी आहे. काय शिवाजी नाव आहे. तिला बसव आता. एवढं बोलायचं पुढचं येतं. खाली घ्या ना मोबाईल. तुम्ही एकटे आहे का हो इथं? सारखं दिसतो सदाची भेटत राहतो त्यामध्ये. अरे खाली बस ना शिवाजी यार. हा खुर्चीवर बसलाय तिथे. हेच सांगितलं पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्ही राजकारण करतात, आघाडी करतात, सगळं करतात, परंतु माझं म्हणणं आहे माझ्यासारख्या माणसं थोडंसं अलिप्त आहे, पण तुम्ही व्यापक जनतेबरोबर. माझा तो दावा आहे, ज्या जनतेला आवाज देईल त्या जनतेबरोबर. हा थांब थांबा सांग. अरे हो मला कळतं जर त्यांना थोडंसं उशीर झालं ते रागव नाही. तुम्ही काय करता? सगळी खाली बसली, एकच व्यक्ती खुर्चीवर बसली तिथं. त्याला सांगा ना. असं असेल ओंकारी झालंय बाजूला आता. माझं म्हणणं आहे की खुर्ची सोडा ना, तुम्ही खाली बसा. सोडून खाली बसा ना तुम्ही. खुर्चीवर एकटे. ज्योतिराव फुलेंच्या गाण्याच्या 2 ओळी माझ्याबरोबर म्हणाव्या आहेत. सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काळी भंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी तुमची बाराळ, बळ सत्याचे पाहुणे, बहुमंत्री जळे मनी, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटा नोहे, सत्य ईशावर उपाय, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थतंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर,
सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते धन्यवाद. मी मॅडम ओ मॅडम तुमचा मोबाईल खाली घ्या बरं. खूप वेळ झालं मध्ये याचं. खाली घ्या. मी तसं पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेलो आहे. पहिला कधी आलो तर लक्षात नाही, पण आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील. आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो. आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं. तसं मी विश्वमर्जींना बोललो पण होतं की मला यायचं आहे, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे. आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही, आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो, म्हातारपण स्वीकारायला तयार नाही. आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला. माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही. मोबाईल बाजूला घ्या. मी येताना एक सरकारी ताफा गेला, त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते. महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं, आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा. याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते. ती ठिणगी आज पडलेली आहे. पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काहींनी, म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा. योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्थिसिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही, एक अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो, पण मामा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणाल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का? रिसिप्ट दिसते, बरोबर आहे. मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅट वरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात? मग व्हीव्हीपॅट वरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काही रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काही मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवताय, पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळायला मला मार्ग नाहीये. आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं परकला प्रबोधन, की त्यांनी सांगितलं की ही काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली, सरासरी काढली, कारण ते मोठे गणितज्ञ आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आज एवढं मी 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे अशी विस्मयकारकता आहेत. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनवरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. आमचं तर काय, आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं ह्या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपले आशीर्वाद घ्यायला. कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारं पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस, तू करतोयस ते चुकीचं करतोय ते सांगणार कोणतरी पाहिजे. आणि ते काम आपण केलेलं आहे. फक्त आता एक विनंती माझी आहे, मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे. आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही. एवढ्या वर्षांचा सगळा त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार आहोत की नाही? तर नुसतं त्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक आहे. नाही, हम सब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलं आंदोलन, पुढे काय? तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर. बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाहीत. पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या सोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जन आंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, लेचापेचा नाहीये. तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा, माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका, मी मनापासून विनंती करतो. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी, हे काही ठरवून आलेलं नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे, आधी थोडं सांगितलंय मी, पण आता आणखीन माणसं इथं आली आहे, त्यांना हे कळालं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची विनंती बाबा नक्की मान्य करतील. आणि 28 ते 30 हे आमचा उपोषणाचा काळ होता. त्यामुळे आता बाबा, मी मेंगडे हे 30 तारखेच्या संध्याकाळ झाली आहे, 4 नंतर संध्याकाळ आपण समजतो. तर त्या नाही ते बोलतील ना, देतो त्यांना, तर त्यांना देतो ना. तर आत्ता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आतुर होते की त्यांचं विमान 3 नंतर त्यांना येणार होतं, पण ते म्हणले की नाही, उपोषण लवकर सोडलं पाहिजे, म्हणून ते आज बाय रोड आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले,
आणि आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले, त्यांनी 2 शब्द बोलावे अशी त्यांना विनंती. उद्धवजी बोललेत त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोललेत. मी वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण सगळ्यांनी विनंती केली आहे तर त्यांनी उपोषण आता सोडावं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशीच आंदोलनं महाराष्ट्रभर होतील असा मला विश्वास आहे. बसूनच घ्या म्हणा बाबा. ओ मध्ये मध्ये हात घालू नका. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ. जिंदाबाद 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 जिंदाबाद. जय टेबल आहे ना पुढच्या तिकडे जाऊन आपण हालायला लढायचं मर्दा शिवसंभासारख पण शिकायचं मर्दा तू भीमासारख. लढायचं मर्दा शिवसंभासारख पण शिकायचं मर्दा तू भीमासारख. जगायचं मर्दाने वाघासारख सिंहासारख. लढायचं शिकायचं लढायचं शिकायचं लढायचं शिकायचं. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. अरे उभा कशाला पाहिजे. सन्माननीय आपले सगळ्यांचे प्रिय बाबाजी आढाव यांच्या आत्मक्लेश आणि उपोषणाचा करूया. आणि त्यासाठी की उशीर नको म्हणून उद्धव ठाकरे साहेब अगदी घाईघाईनं पुण्यात पोहोचले आणि जाताना आम्हाला आपले नेते भेटले इथे. ते इथे का आले होते मला कळलं नाही. त्यांनी कारण सांगितलं उद्धव साहेबांनी की त्यांनाही शंका आहेत एवढं कसं काय हातामध्ये आमच्या हा कलश आला सत्तेचा. पण मी एकच सांगेन, या पुण्यामध्ये यापूर्वी अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक सामाजिक राजकीय चळवळीचे केंद्रस्थान हे पुणे राहिले आणि या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी सुद्धा या पुण्यामध्ये पडलेली आहे. आणि त्यासाठी मंचावरती स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. साधारण एक इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात ठिणगी पडली का देशात वणवा पेटतो. संपूर्ण देश आजच्या या आपल्या बाबांच्या उपोषणाकडे पाहते. 3 दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला मी शरद पवार साहेब आणि दिग्विजय सिंग बसलो होतो आणि तेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आणि आमचं असं ठरलं की हे आंदोलन सोपं नाही, साधं नाही, त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. 95 वर्षाचे बाबा आढाव देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी उतरलेले आहेत आणि आपण सगळे काठावरती उभे राहिलेलो आहोत. हे बरोबर नाही. आपल्याला सुद्धा या प्रवाहात सामील व्हावं लागेल. तर या देशामध्ये जे आपल्याला परिवर्तन घडवायचे, हुकुमशाही घालवायचे, त्याला आपल्याला यश मिळेल. मला बाबांचा एक विषय मगाशी आवडला, तो म्हणजे गौतम अडाणीचा. गेले 4 दिवस आम्ही पार्लमेंटला
सकाळी 11 वाजता जातोय आणि 11 वाजून 3 मिनिटांनी बाहेर येतोय. कारण 11 वाजून 1 मिनिटाने आम्ही राज्यसभेच्या चेअरमनला सांगतो की आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचं. या देशातला उद्योगपतीनं कसा देश लुटलाय, पण अडाणीचं नाव घेण्याआधीच पार्लमेंट बरखास्त केली जाते. म्हणजे त्यांना अडाणीची भीती वाटते का आमची भीती वाटते हे आम्हाला कळायला मार्ग नाही. हा देश, ही मुंबई, हा महाराष्ट्र, मला तर भीती वाटते. मग अशी इतका सुंदर परिसर आहे फुलेवाड्याचा, इथे अडाणीला येऊ देऊ नका. इथे सुद्धा तो एखादा टॉवर उभा करेल, कारण जिथे जिथे त्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम जागा दिसतात, भूखंड दिसत आहेत, तिथे ती जागा अडाणीला देण्याचा ठराव कायदेशीररित्या केला जातो. जी मुंबई आम्ही 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली, ती मुंबई आज सहज अडाणीच्या घशात जाताना दिसते. जर शिवसेना नसती तेवढ्याला मुंबईचा 7-12 अडाणीच्या नावावर झाला असता. आम्ही आहोत म्हणून मुंबई यातून वाचली आहे. पण आज एक चांगला असा नवीन आपल्या आंदोलनाचा प्रवाह सुरू झालेला आहे. बाबांना त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं. आम्ही अस्वस्थ होतो, पण आता पुढली जबाबदारी उद्धव साहेब आपल्या सगळ्यांची आहे. हे नेतृत्व आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन हा जो विषय आहे, हा विचार आहे तो न्यावा लागेल. मी बाबांचे आभार मानतो की त्यांनी आज आपलं आंदोलन मागे घेतलं. आपण सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत राहा. म्हणजे आंदोलन सुरू उपोषण हे आमच्यासाठी आंदोलनच आहे. बाबा म्हटलं का आंदोलनच आहे ना, दुसरं काय त्यांच्या आयुष्यात. आणि ते बरोबर बोलले, आम्ही त्यांच्यावर पुढे थोडीफार टीका केली नाही, पण आज तुम्ही आमचं नेतृत्व करताय. असो, हा महाराष्ट्र उद्धवजी म्हटले त्याप्रमाणे मर्दांचा महाराष्ट्र, लेचा पेचांचा हा महाराष्ट्र नाही. हे लवकरच अडाणीलाही दिसेल, मोदीलाही दिसेल, अमित शहालाही दिसेल एवढं सांगतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता के. ऐका आता ऐका, माननीय उद्धव ठाकरे बोलले, जयंत पाटीलही बोललेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवारही या ठिकाणी आहेत. त्यांनी 2 शब्द बोलावे त्यांना विनंती. आपल्या महाराष्ट्रातील तमाम विचारांनी जिवंत असलेल्या सर्व जनतेच्या वतीनं माननीय डॉक्टर बाबा आढाव आभार एवढं करता म्हणतो की त्यांनी आपल्या सर्वांचा, विशेषतः सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या विनंतीवरून, आपल्या सर्वांच्या विनंतीवरून त्यांनी उपोषण मागे घेतलेले. आंदोलन नाही, आंदोलन हे आपल्याला पुढे चालवायचं आहे, हा त्यांचा इशारा आहे. आणि आज या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये माननीय संजयजी राऊत, माननीय सुषमाताई, माननीय जयंतराव, डॉक्टर भारत पाटणकर, त्यानंतर असीम सरोदे, विश्वंभर, खूप इतकी मंडळी गेल्या 3 दिवसापासून येऊन गेलेली आहेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आज हा जो प्रतिबद्ध आहे पहिल्यापासून आंदोलनामध्ये आहे. तर या सर्वांच्या वतीनं मी माननीय उद्धवजी आणि आलेल्या सर्वांचं आभार या करता मानतो की आपली त्यांनी मान्य केली. बाबांना काहीतरी बोलायचं. तुम्ही गेले, माझा उपास सोडला, पण माझ्याबरोबर गेले 2-3 दिवस तुझ्याकडे राहू दे, तुझ्याकडे राहू दे. अरे मोहन, तुझ्याकडे राहू दे. अरे काय कमाल आहे यार, सोडलाय. धन्यवाद मोहन. बरोबर, सर्वांनी उपवास सोडावा असं बाबांनी सांगितलेलं आहे आणि ते सर्वांनी मान्य केलं. अरे मोहन सरक ना. उठायला